तुमच्यावर दलित विरोधी असल्याचे आरोप लागतात. त्याचं कारण म्हणजे भीमा कोरेगावला झालेली ती घटना. तर त्या आरोपांना तुम्ही काय उत्तर देता? हा जो आंबेडकरांचा फोटो आहे, हा 1973 सालापासून माझ्या घरात आहे. बरं. मी 1973 साली संघाच्या कामाची सुरुवात करताना हं, भवानी पेठेमध्ये मंजुळाबाईची चाळ हं, या वस्तीमध्ये संघाची शाखा सुरू केली. हं. ती वस्ती संपूर्णपणे बौद्ध वस्ती होती बरं. आणि तिथं गेल्यावर मला आंबेडकरांची माहिती मिळाली, आंबेडकरांचं काम कळलं. म्हणून मी स्वतः माझ्या वडिलांच्याकडनं ₹5 घेऊन आंबेडकरांचा फोटो माझ्या घरी आणून लावला. हं, आणि मी ज्यांना शिकवलं, त्यांना शिक्षणामध्ये पाठिंबा दिला, मदत केली. मी ज्यांना नोकरी दिली, अशा दलितांची संख्या शेकडोनी आहे, हजारापर्यंत पोहोचली असेल. वाह! मी या पुणे महानगरपालिकेमध्ये एकमेव नगरसेवक आहे, हं, की ज्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने महापालिकेच्या फंडमधून इन्स्टिट्यूट बांधलं. आंबेडकर वसतिगृह बांधलं. हं, असं मी एकटा आहे. माझा ठराव आहे तो. हं, मी केलेलं आहे ते सगळं काम. आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही महानगरपालिकेने आंबेडकर वसतिगृह बांधलेलं नाही. हं. फक्त पुणे महानगरपालिकेने बांधलं आणि पुणे महानगरपालिकेत मी नगरसेवक नसतो तर ते बांधलंच गेलं नसतं. बरं. तुमच्या प्रयत्नामुळेच आणि तुम्हीच ते हो. हे केलं. हां. आणि त्याचा शिलालेख आहे तिथं. हं, हं. आता ते पाटी आहे तिथं. बरं. घोले रोडच्या आंबेडकर वसतिगृहामध्ये. हं, हं. मी क्रांतीवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठान पुण्यात 1987 साली स्थापन केलं. आणि हिंदू मागासवर्गीय विद्यार्थी गौरव समारंभ, हं. हजारो हिंदू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्याचा एक सत्कार समारंभ, कौतुक समारंभ मी सुरू केला पुण्यात. हं. आणि अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यावी, आर्थिक मदत करावी, या गोष्टी सुद्धा मी सुरू केल्या. बरं. माझी संघटना जी आहे समस्त हिंदू आघाडी, हं, या संघटनेचा जो सरचिटणीस आहे संतोष गायकवाड, हं, हाच बौद्ध आहे. हं. माझ्या संघटनेमध्ये 50% लोकं बौद्ध समाजाचे. मी सामना वर्तमानपत्रातून दर 14 एप्रिलला आंबेडकरांच्या चरित्रावर लेख लिहायचो. असं असताना जर कोणी मला दलित विरोधी म्हणत असेल, हं. तर तो लबाड आहे बरोबर. आणि जनतेने त्याला ओळखायला पाहिजे होतं हं, आणि प्रशासनाने असं करायला नको होतं. पण शेवटी हा निर्णय जेव्हा कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टाने मला इंटरिम बेल दिला हं, आणि नंतर सांगितलं, की तुम्ही खालच्या कोर्टात संपूर्ण बेलसाठी ॲप्लिकेशन करा. हं, मग पुण्यातल्या कोर्टामध्ये मी बेलचं ॲप्लिकेशन टाकल्यावर कोर्टाने जे ऑर्डर दिली आहे, हं, ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे, "देअर इस नो एव्हिडन्स अगेन्स्ट अक्यूज्ड." हं. म्हणजे मिलिंद एकबोटेंच्या विरुद्ध आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. आणि तिथं संपूर्णपणे त्या घटनेचं आणि माझ्या दिनचर्येचं वर्णन केलेलं आहे त्या कालावधीतलं. माझा जो बॉडीगार्ड होता, हं. तो गांगुर्डे नावाचा मागासवर्गीय होता. बरं. त्याने सुद्धा कोर्टाला सांगितलं, की मी आणि मिलिंद भाऊ आम्ही पुण्यातच होतो. हं, आणि हे म्हणले मिलिंद एकबोटेंनी दंगल पेटवली. त्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी हे काम केलं. हं, प्रकाश आंबेडकर हा एक संधिसाधू राजकारणी आहे. हं, 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 शरद पवार त्याचा आता पितळ उघडं पडलेलं आहे. हं. या 2 माणसांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोरेगाव भीमा चौकशी आयोगामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. बरोबर. अनिता साळवे नावाची जी बाई होती, हं. जिने माझ्या विरुद्ध तक्रार नोंदवली, तक्रार नोंदवली ती होती. म्हणते मिलिंद एकबोटेंना मी पाहिलंच नाही आणि ओळखतच नाही मी त्यांना. हं, वस्तुस्थिती आहे. एन-आय-एने मला क्लीन चिट दिलेली आहे.